कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये सर्वात स्वागत. तर मी आज मधमाशी पालन याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ही जी पिढी आहे ॲपिस मेलिफेराची म्हणतो आपण, जे म्हणजे या विदेशी मधमाशा आहेत. ह्या ज्या मधमाशा आहेत साधारणतः 4 ते 5 किलोमीटर जे आपण सराउंडिंग म्हणतो व्यास, त्याच्यामध्ये जेवढे काही फुलं आहेत त्या फुलातील मकरंद आणि मध गोळा करतात. याच्यामध्ये आत एक राणी माशी असते की ती फक्त पिलांना जन्म घालते. बाकीच्या ज्या वर्कर माशा आहेत त्या मध गोळा करतात. काही जे माशा आहेत ते सैनिक माशा ज्या आहेत, ड्रोन म्हणतो आपण, ते हे जे आपले आतलं पोळं आहे ते संरक्षणाचं काम करतात. आणि या व्यवसायातून 30% आपलं मधाचं पिकांचं जे परागीभवन आहे त्यातून वाढतं. बऱ्याच जणांच्या डाळिंबाच्या बागा असतील तर त्या ठिकाणी सुद्धा बरेच शेतकरी एकरी 3 ते 4 पेट्या देऊन त्याचासुद्धा एक साईड इन्कम करू शकतात. तर खूप चांगला व्यवसाय आहे. एक दाखवत तुम्हाला हँडल करताना बघा, ही मधमाशी चावत नाही, त्यामुळे कुणी घाबरू नका. आणि जर ऐकून घ्या, ही मधमाशी जरी चावली तरी आपल्याला संधिवात वगैरे जो आहे तो बरा होतो. एक दाखवतो तुम्हाला. अजिबात कुणी घाबरू नका. त्याच्यामध्ये अशा प्रेम असतात. संधिवात व्हायचं नाही, घाबरू नका. हे EPS दोरसट आहे बघा. हे अशा प्रकारे थोडंसं जवळून बघितलं तर थोडंसं मध केलेलं आहे तयार. ते पोळं आहे का ते? हा, पोळा आहे. साधारणतः 7 ते 8 हे आहे याच्यामध्ये. पोळं कृत्रिम आहे का कसं बनवलेलं आहे ती मधमाशांनी? हा, कृत्रिम बनवलेलं आहे. ते एक प्रकारचे ज्या मधमाशा आहेत ह्या म्हणजे इंजिनियर आहेत, थोडक्यात सोशल वर्कचं काम करतात. खूप चांगला व्यवसाय आहे हा सुद्धा. तुम्ही शेतकरी करू शकता. ठीक आहे. आपल्या SCBC स्कीमच्या अंडर सुद्धा आपलं हे करायचं. हां हा का? तुम्हाला लोन सबसिडी बँक देऊ शकतो. पण हा फक्त आपल्या परागीभवनासाठीच वापरतो का? ही ना आणि मध पण होतं सुद्धा वापर करतो. त्याचे खूप फायदे आहेत सर. ह्याच्यामध्ये किती मध येतं पेटीमध्ये? साधारणतः बघा, हे तुमचा जर चांगला सीजन असेल तर वार्षिक तुम्हाला 8 ते 10 किलो मध मिळतो एका पेटीत ना? हो. आणि तुम्हाला जर पेट्या पाहिजे असतील तर माझं कृषी सेवा केंद्र आहे वाईमध्ये, प्रेसकोस कृषी सेवा केंद्र. त्या ठिकाणी माझ्या पेट्या आहेत. महाबळेश्वरला आत्ता पेट्या ठेवलेल्या आहेत. जर कोणाला लागत असतील तरी घेऊ शकता, किंवा तुम्ही इथून सुद्धा आपण इथून देतो. कृषी विज्ञान केंद्रातून सुद्धा मिळतात. हे 8 ते 10 किलो मध मिळतं. म्हणजे तुमच्या ही पेटीची किंमत जी आहे ती 5,000 रुपयेपर्यंत आहे. तुम्हाला अनुदानात साधारणतः 50% अनुदान सध्या शासनाने केलेलं आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला पंचायत समितीमध्ये जाऊन त्या ठिकाणी जे कोण सचिव असतात तर ते तुम्हाला ते अर्ज करून ते प्रशिक्षण वगैरे मोफत असतं. ते तुम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन करा. ठीक आहे. ह्याला काय रोग वगैरे नाही, रोग वगैरे नाही आहेत याच्यात. म्हणजे तुम्ही भरपूर याच्यातून बाय प्रोडक्टसुद्धा मिळतात. वॅक्स मिळतं आहे, परंतु विनम म्हणजे विष म्हणतो, तर हे विषसुद्धा खूप महाग घेतलं जातं. आपल्याकडे अजून नाही चालू झालं, परंतु अदर स्टेटमध्ये उत्तर प्रदेश वगैरे सारखे त्या ठिकाणी हे विष बनवून लोक विकतात. यांना सोडायचं कधी? हे शक्यतो कसे सूर्यकिरण पुढं त्यांचं इथं गेट राहतं, त्यातून जाणं येणं चालूच असतं. त्यांना जेव्हा जायचं तेव्हा जातात ते. समोर इथं गेट आहे. या ठिकाणी जो सूर्यकिरण आत पडले की त्या मधमाशा त्या सूर्यकिरण शोधत बाहेर जातात. आता बसवा सर ते rest ठीक आहे. जातील ते त्याच पेटीत येते का सर? त्याच्यामध्ये ते जे राणी माशी ना ते पूर्ण ते कंट्रोल करते त्यांची कॉलनी. दुसऱ्यात नाही जात. नाही जात. आपल्या घरात कसं तसं कुटुंब